नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश आज घेऊन आलोय तुम्हाला 2 BHKच्या बजेटमध्ये 3 BHK. राईट, तुम्ही बरोबर ऐकलंय. आणि आज आपण आहोत त्याच प्रोजेक्टमध्ये, त्यांच्या ॲम्युनिटीजमध्ये, ज्या ॲम्युनिटीज ऑलरेडी अर्ध्या रेडी आहेत आणि परत काही रिनोव्हेट होत आहेत. त्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. तर आपल्या बाजूलाच बघू शकता, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी खूप जोरात चालू आहे. तुम्हाला विदिन 1 इयरमध्ये पोझिशन पण मिळणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. सगळं बघत बघत असताना आपण गार्डन पण बघून घेऊया. गार्डनची पण बऱ्यापैकी तयारी जोरात सुरू आहे. तर ह्या लोकेशनला मोशी डीमार्ट जवळ प्रोजेक्ट आहे हा. आणि ह्या लोकेशनला तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त आणि फक्त एका बिल्डिंगमध्ये 3 BHK, पूर्ण 3 BHKची बिल्डिंग आहे. आणि यामध्ये जर बघितलं तुम्हाला तर ऑलमोस्ट 14 फ्लोअरची बिल्डिंग आहे. एका फ्लोअरला 8 फ्लॅट असणार आहेत आणि सगळेचे सगळे असणार आहे तुम्हाला 3 BHK. आता बघूया आपण कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी बघत असताना आपण ह्या लोकेशनला एकदम प्रीमियम लोकेशन म्हणू शकतो. कारण का, मोशी लोकेशनला सगळ्यात बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे ती म्हणजे चाकण MIDCची. त्याचबरोबर ते तुम्हाला भोसरी MIDC असणार आहे. आणि जवळच तुम्हाला आहे तळवडे IT पार्क, ज्यामध्ये तुम्हाला एकदम IT ची पण कनेक्टिव्हिटी बघायला मिळणार आहे. असा हा मोशीचा लोकेशन, जिथून PCMC खूप एकदम जवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मेट्रो स्टेशन आहे. त्याचबरोबर चिंचवड स्टेशन, आकुर्डी स्टेशन, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं जवळ बघायला मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला दुसरी कनेक्टिव्हिटी सगळ्यात बेस्ट असते ती मध्ये भेटणारे तुम्हाला विमाननगरची. इथून तुम्हाला डायरेक्टली चरोलीवरनं विमाननगर, येरवाडा, त्याचबरोबर ते विश्रांतवाडी सगळे लोकेशन हे जवळ पडतात. त्यामुळे मोशीचं लोकेशन एकदम परफेक्ट होतं सगळ्या लोकांसाठी, ईस्ट आणि वेस्टसाठी. तर असा हा प्रोजेक्ट, ज्यामध्ये तुम्हाला बाकीच्या ॲम्युनिटीज रेडी होत आहेत. बाकीच्या ज्या आहेत, स्विमिंग पूल असेल किंवा क्लब हाऊस, ह्या 2-3 गोष्टी रिनोव्हेट होणार आहेत. बाकीचा गार्डन तुमच्यासाठी पार्टी लॉन, लहान मुलांना खेळायसाठी किड्स प्ले एरिया बऱ्यापैकी सगळ्या रेडी आहेत. बाकीच्या लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर आता बघणार आहोत आपण तुमचा 3 BHK, जो ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये आपण जाऊन बघणार आहोत. बिल्डिंगमध्ये एकदम असा डिसेंट फ्लॅट आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर चला तर मग आपण साईडवरती जाऊया. आता आलोय आपण फर्स्ट फ्लोअरला, जो की असणार आहे तुमचा पार्किंगचा एरिया. तुम्ही बघू शकता असा पार्किंगचा एरिया तुम्हाला ह्या बिल्डिंग मध्ये ऑलरेडी बनतोय. 2 लेवलचं पार्किंग असेल ग्राउंड लेवलला, आणि हा फर्स्ट फ्लोअर दोन्ही पार्किंगचे असणार आहेत. आता आपल्याला जाऊन बघायचं आहे ऍक्च्युअल तुमचा फ्लॅट. चला तर बघूया फ्लॅट मध्ये. आता आलोय आपण एक्झॅक्टली फ्लॅट बघणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला बघायची ही लॉबी, जी सेपरेट असणार आहे आणि एकदम स्पेशियस असणार आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पहिला फ्लॅट भेटणार आहे तुमचा हा वाला, जो की ईस्ट वेस्ट फेसिंग असणार आहे. पूर्णपैकी वास्तू कंप्लायंट पूर्णपैकी फ्लॅट्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला काही एक्सचेंज करायची गरज वगैरे नाही. आता जर तुम्ही हा डोर बघताय, तर ॲज ॲक्च्युअल फ्लॅट बघतोय आपण बिल्डिंग मध्ये येऊन. पूर्णपैकी युरोपाचे लॉक्स आहेत आणि एकदम तुम्हाला डोर जो दिसतो तो डोर पूर्णपैकी तुम्हाला कर्व केलेला आहे. जो की तिथं तुम्हाला जो पॉइंट असतो लहान मुलांना वगैरे लागायचा खेळताना, तो इथं तुम्हाला ब्रेकडाऊन केलेला आहे. दुसरी गोष्ट, रबर किट आहे याच्यामध्ये, जेणेकरून डोअरचा आवाज जास्त होणार नाही किंवा बाहेरचा नॉईस जास्त येणार नाही त्यासाठी. हे एंट्रन्स लॉबी आहे. देन त्यानंतर ह्या साईडला आहे तुमचा ह्यूज लिव्हिंगचा एरिया, ज्याची तुम्हाला साईज मिळणार आहे 11 बाय 17. एकदम स्पेशियस लिव्हिंग आहे. आणि त्याला अटॅच की तुमची एकदम वाईड मध्ये बाल्कनी. डोअर जे आहे ते पूर्णपैकी ओपन होतं, त्यामुळे तुम्हाला बाल्कनीचा बेनिफिट अजून जास्त घेता येतो. मॅक्झिमम ठिकाणी थोडासा इथं प्रॉब्लेम होतो, पण ह्या ठिकाणी तुम्हाला एकदम ओपन व्ह्यू आहे. जो समोरचा व्ह्यू असणार आहे तो तुम्हाला ॲम्युनिटीजचा व्ह्यू आहे. ॲम्युनिटीज मध्ये जर तुम्हाला बघायला गेलं तर काही ॲम्युनिटीज रेडी आहेत, कारण पहिल्या बिल्डिंग डिलिव्हर्ड केलेली आहे म्हणून. आता बाकीच्या ॲम्युनिटीज परत काही रेडी होणार आहेत तुमच्यासाठी. क्लब हाऊस असेल किंवा स्विमिंग पूल असेल, त्याचबरोबर ते गार्डन ऑलरेडी रेडी आहे. चिल्ड्रन प्ले एरियामध्ये पण अजून काही गोष्टी ऍड होणार आहेत, त्या पण आपण बघणार आहोत. त्या अगोदर पूर्णपैकी आपण फ्लॅट बघून घेऊया. ह्या लिव्हिंग मध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, तुम्हाला डायनिंगचा स्पेस व्यवस्थित इथं तुमचा मॅनेज होतोय. सिटिंगचा एरिया तुम्हाला तिथं मॅनेज करता येतो. टीव्ही पॉइंट ह्या साईडला येते आणि ह्या साईडला पण तुम्हाला परत सिटिंगचा अरेंजमेंट करता येते. असा एकदम स्मार्ट लेआउट आहे. त्यानंतर तुम्हाला यायचे तुमच्या किचन मध्ये. किचन मध्ये आल्यानंतर हा एल शेप मध्ये किचनचा प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला दिलेला आहे तुमचा ड्राय बाल्कनीचा एरिया, जो इथं तुमची वॉशिंग मशीन सेटअप करेल. त्यानंतर सगळ्यात मोठा प्लस पॉइंट असणार आहे किचनला व्हेंटिलेशन. ईस्ट वेस्ट आहे, पूर्णपैकी दुपारचं ऊन सकाळचं ऊन तुमच्या किचन मध्ये असणार आहे. त्यामुळं हे खूप गोष्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी किचन मध्ये. लेडीज स्टाफ एकदम खुश. त्यानंतर
ही गोष्ट एक नोटीस करा तुम्ही, वॉटर प्युरिफायची, ज्यामध्ये तुम्हाला 2 टॅप दिलेले असतील, पीसीएमसीचं कॉर्पोरेशन पाणी, त्याचबरोबर ते तुमचं इंटरनली पण पाण्याचे कनेक्शन सगळे बेस्ट आहेत. आता बघणार आहोत आपण तुमचे बेडरूम साइजेस. हा आहे तुमचा किड्स बेडरूम, ज्याची साईज तुम्हाला बघायला मिळणार आहे 9x10. देन हा आहे तुमचा कॉमनचा एरिया, ज्यामध्ये तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम असेल, वॉश बेसिन असणार आहे इथे, आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट बघायला मिळणार आहे तुमचा हा वाला एक गेस्ट बेडरूम. हा बेडरूमची साईज आहे 10x10. देन हा आहे तुमचा मास्टर बेडरूम, ज्याला अटॅच असणार आहे टॉयलेट बाथरूम, आणि त्याला अटॅच असणार आहे ही वाली एक बाल्कनी, ज्याच्यामधून तुम्हाला परत व्हेंटिलेशनसाठी व्ह्यूज वगैरे बघायला मिळणार आहे. अशा या स्मार्ट 3BHK मध्ये तुम्हाला स्क्वेअर फीट बघायला मिळतो 850 स्क्वेअर फीट मध्ये. याच्यामध्ये जर बघितलं तर ऑल 3BHK आहेत. आपण बाकीच्या डिटेल्स सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ह्या स्मार्ट 3BHK मध्ये तुम्हाला स्क्वेअर फीट वगैरे 850चा मिळतो. टोटल पॅकेज फक्त आणि फक्त 69चा आहे. ऑल इन्क्लुडिंग पॅकेज असेल, टॅक्सेस वगैरे सगळं पकडून, आणि ही प्राइसिंग थोडीशी स्लाइटली निगोशिएबल पण असेल. आजचं लोकेशन तुम्ही बघितलं, प्राइसिंग बघितली, फ्लॅट ऍक्च्युअली बघितला, टोटल 14 फ्लोअर, एका फ्लोअरला फक्त आणि फक्त 8 फ्लॅट, ते पण पूर्ण 3BHK ची. त्यामुळं काय होणार आहे, तुमची कम्युनिटी आणि तुमची सोसायटी वेल मेंटेन राहणार आहे. त्यामुळं हा प्रोजेक्ट एकदम बेस्ट होतो ह्या लोकेशनला. पोझिशन तुम्हाला बघायला मिळणार आहे डिसेंबर 27 पर्यंत. एकदम मिड मोशीच्या प्राईम लोकेशनला असलेला हा प्रोजेक्ट आहे. तर अजिबात उशीर न करता डायरेक्टली कॉल करा. आपण कुठलंही ब्रोकरेज ऑफर करत नाही, तुम्हाला कुठलाही चार्ज द्यायची गरज नाही. डायरेक्टली कॉल करा, साईडवरती या, व्हिजिट करा, आणि तुमची व्हिजिट शेड्यूल करण्याचं काम आम्ही करतोय. मॅनेज करून देऊ तुमची साईड व्हिजिट. ऑदर महाराष्ट्र किंवा आउट ऑफ इंडिया जरी असेल तरी आपण सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करून देऊ कॉलवरती. त्यामुळे उशीर नका करू, पटकन कॉल करा आणि साईड व्हिजिटसाठी लवकरात लवकर या. थँक्यू.